व्हॉइस ओव्हर देते. आज आहे संडे, सो बनवायला घेतले होते मी वडापाव. आज मंडे आहे, तर आज मी हे व्हॉइस ओव्हर देते. सो संडे होता, सकाळी वडापाव बनवायचा बेत मस्त आमचा चालू होता आणि मी वडे टाकता बघा आता काय होईल. झाला काम. इथं सगळा होतो आणि इथं जाम बेकार दुखायला लागला. पूर्ण बोट करंगली असते ती माझी जळाली तेल उडून. तर बंद करते न जाते तशीच मी. परत येईल थोड्या वेळाने बघायला. बघा आता तुम्हाला दाखवते मी कसा. इथं पिल्लूच्या पप्पाने हा डिपार्टमेंट सांभाळलं आहे. इथं तरी पण एवढं लागून पण पाव दाखवायला आले, वडे दाखवायला आले आणि कोण बनवतो ते दाखवायला आले. बघा भाजलाय माझा हात, जाम दुखतोय. पूर्ण हा बोट इथपर्यंत पूर्ण तेल उडलंय त्याच्यावरती. थँक्यू अम्मू. गाईस पिलूच्या पप्पानी बनवून आणले वडापाव आणि आता माझ्या हात एवढा सुजलाय पण तो बोट. आणि आता मी काय चटणी वगैरे नाही करू शकत. सो त्याच्यामुळे पिलूचे पप्पा बोलतात का जाऊ दे बिना चटणीचाच खाऊ. सो सॉरी गाईज, मी चांगलं बनवायला गेलेली पण हे काय झालं मध्येच यार. पूर्ण हात ठणकतोय ते एका बोटामुळे. पूर्ण हात जाम बेकार दुखतोय. थँक्यू अम्मू. वडापाव मुरबाडचा. काय मुरबाडचा वडापाव. लगे मुरबाडचा वडापाव. सो मुरबाडचा वडापाव खायला या बाबू. फूक मारून खा. डॅडूने केलं का? मम्मानी जस्ट हेल्प केली यार. इले थांब जरा खाली ठेव, गार होती नंतर काय. पाव बघा केवढूशे आहेत. चॉंग पाव काय एवढीचे पाव आहेत गाई. अरे आता काय करायचं अम्मू, तसेच भेटतील मॉलमध्ये पाव. तो नको खाऊ, दुसरा घे. मस्त झालं पण पाव ना आपल्या इकडचं असं ना अजून भर लागलं. हे पाव ना मग हे लागतं ते काय म्हणजे का गोड लागतं ते ना पाव. जरा चहामधले तर नाही, हे चहावालेच पाव. चहामध्ये पण जाऊ दे यार. चहातले तर चहातले. किती महिन्यांनी खातो आपण? 3 महिन्यांनी ना. 3 महिन्यांनी आज एक गॅस वडापावचा खाल्ला. सगळं आज रात्रीचं जेवण असं असणार आहे कारण की माझा हात जळायला आहे सकाळी. थँक्यू. बोट असं झालं डेंजर. हात लावशील त्याला, हात लावशील तू. बेबीवाले पिलूचे हेअर कापले. दाखव पिलू केसे केसे कापले. एकदम छोटे. बघा यो अभ्यास. नाईस. डॅडीने जेवण मागवलंय, स्वतः मी जेवतो. या गाई जेवायला. मस्त आहे का? अरे मटन बिर्याणी आहे खा. सो इथे द्रोणाचा अभ्यास चालू आहे. स्टडी टाइम. हेअर बघा ते कापून आणलेत. यम्मी का काय गाईज? आवडला का? कसा खाल्ला रसगुल्ला? आ करून दाखव काका. सो पिल्लूला एवढी घाई झाली त्या अभ्यास फिनिश करायची. किती लाव गाईज खा तुम्ही पण. बस खाल्ला गाईज मी खाल्ला. मस्त. इथे शंकर मामाशी बोलायला घेतलंय. तिन्ही पण तुम्हीच खाल्ले. संपला. रात्रीचे वाजत आलेले आहे 1:15 आणि हिला खायचे आहे पपई. कारण की तिला असं वाटतं
येस येस पपाया. भूक लागली तिला, पण फक्त पपईची भूक लागली, जेवणाची भूक नाही तिला लागली. आवडतो. हो समजलं. जा चला, पिल्लूला आणायची वेळ झालेली आहे, तर आता जाते आणि पटकन पिल्लूला आणते. 1 वाजत आलेला आहे. कामं वगैरे काय आवरले नाही, कारण की माझ्या हाताला लागले जाम. फोड त्याचा फुगला आहे अजून, तो जळजळ करतोय आणि ठणकतोय पण. सो पटकन आता जाते आणि पिल्लूला आणते. द्रोणा चलो. काय चल बस झालं आता. पिल्लू झाडं तोडायची नसतात, चांगला नसतो. बॅड हॅबिट आहे ही, बॅड. झाडं बिचारे असतात, गरीब असतात, ते त्यांना लावायचे असतात, जगवायचं असतो त्यांना, तोडायचे नसतात. समजलं? इकडे बघ माझ्याकडे. हेअर बघायचे कसे झाले. अख्खी करली हेअरची वाट लागली पिल्लू. मम्माला लागलंय ना, ये तुला फुलं देते. पाहिजे फुल देते. बघा पिल्लू ऊनलंय. पिल्लू मी चालली घरी. उन्हातानामध्ये काय खेळ. हा चल, झाले सगळे कपडे खराब झाले. चलो आता घरी. बस ना. काय केलं स्कूलला? स्कूलला काय केलं? हे घे तुला, हे घे तुला फुल. चल, स्कूलला काय केलं? काय अवतार कसा झालाय? अवतार कसा झालाय? सो इथं गार्डन आहे आणि इथं आमच्या घरी आतमध्ये. थँक्यू. चलो गाईज, या 2 गाड्या मला लय आवडतात. लुक ॲट सिम्बॉल. फेवरेट आहे, फेवरेट. काय? चल पटापट. कसं झालं ना, फुगलाय पूर्ण तो. माती पिल्लू वरती हे नेलेत. प्लांट लावलेत लोकांनी. प्लांट लावायचे असतात का? म्हणजे शी, त्याच्यात काही पण असू शकतो, माशी बिशी. नको. त्यालाच का घेतलं? कोणी हो? अगं बाई, हवे त्याचा तुझ्या शकुल्याचा. रीटा. शी इज अ गर्ल ऑर बॉय? त्यांना सॉक्स वगैरे ते पण सांगायला लागेल का बाबू? पिल्लू ठेव ती पाणीला की केळणी जमा केलीत बघा तिने. चल ना ग. मॅगी खायला. आजच्या दिवस आम्ही मॅगी आणि फ्रूटच खाऊ. दिस इज फॉर. अगं ग ग लेटा नकतोय. आज मॅगीच खायची फक्त. आज म्हणजे आत्ताच पिल्लू खात होती मॅगी. पिल्लू बोलते मम्मा मला मॅगीसाठी दुसरा मी जेवण बनवलं, मला कंटाळा आलता ना, तसं मग हात पण दुखतोय. सो आजच्या दिवस आम्ही मॅगीच खाऊ दुपारी आणि नंतर आम्ही फ्रुट्स खाऊ. आहे ना बाबू? पपाया आणि मँगो. सो आता आम्ही खातो. कुठं चाललोय बाबूला घेऊन? हळू बोलायचं. स्वतःला टिकला लावलाय, तिला पण टिक्का लावलाय. तो पण कुठं? बाजूला. अंघोळ गेली तरी गांबा जायचं. छान गरमी इकडं. आता आम्ही लिफ्टमध्ये येतो, आता आम्ही खाली जातो आणि आम्ही जातो गार्डनला. पिल्लूला पाण्याची बॉटल पण घेतली. काय पिल्लू बघा कशी. पिल्लू इकडनं चालायचा बाबू, मधोमधनं चालायचा. गाड्या असतात ना, अशी का घेतली त्या पोरीला? गो. वाव वाव. मांडीवर बसवायचा बाबू, ती घाण होईल मग. गाईज, मी आले द्रोणाला गार्डन मध्ये घेऊन खेळायला. इकडे बघा. ओ शिट. अशी चारी बाजूने घर आहेत आणि मध्ये गार्डन दिलंय सगळ्यांना पर्सनल. त्या साईडला पण आहे, बॅक साईडला पण आहे.
याच्या कुठे गेला रे, हां याच्या हा घर आहे ना, याच्या मागं आपलं घर आहे. आम्ही इथनं येतो, समोरच आहे म्हणजे, फक्त आपली फ्रंट साईड आहे इकडे. आणि ते द्रोणा खेळते तिच्या डॉलच्या जोडीला. आता डॅडी येतील मग जाऊ, थोडंफार सामान घ्यायचं आणि मग घरी जाऊ. गाईस द्रोणा पण जाम बोर झाले ना बाबू. तो डॉगी गेला त्यांच्या घरात. एक डॉगी होता, किती बिग डॉगी होता ना, खूप बिग डॉगी होता. आम्ही दोघी पण घाबरलो. आणि मग आता आम्ही स्विंग खेळतोय, मम्मा आणि पिल्लू. आता पिल्लू इथं स्विंग खेळेल तिच्या डॉलला घेऊन, आणि मम्मा इथे. आता सगळे घरी गेले, संध्याकाळचे 7:30 वाजलेत. तरी पण उजेड बघा किती. हा अजून आलेत फ्रेंड्स, पण ते गर्ल आहेत पण ते मोठे आहेत तुझ्यापेक्षा. आणि 7:30 वाजलेत. कोण बोलू शकतो गाईज? वातावरण बघा, पावसाचा पत्ता नाही, काय नाही काय नाही. हा ना. आणि गाईज पिल्लू बघा कशी खेळते मस्त. हा बरोबर, इज्जतीत बॉटल ठेवली त्या पोरीने तिकडे. हाय करो, खेळायला आलेत. हा त्याला घेऊन जा, त्याला घेऊन जा पिल्लू. पिल्लू पिल्लू बघा आता गेल्यात. आता फुल पकवल त्या पोरींना, पक्काव. त्या पोरी मला आल्या आणि विचारतात, आंटी आप व्हिडिओ क्यों बना रहे हो? तर मी बोली यूट्यूबवरती टाकाय. मी त्यांना बोली यूट्यूबवरती टाकायसाठी. गायचा अँगल घाणेरडं आहे, कारण की फोन धरायला कोणीच नाही, शूट करायला पण कोणी नाही. तसा पण कोण करतच नाही. मी माझी एकटी शूट करत असते. आणि जाम बोर झाले मला इथं. असं वाटतं ना परत येवा निघून. कुठेच मन लागत नाही, कोणीच नाही तर बोलायला. काय अजून फ्रेंड्स झाले ना, एक मैत्रीण झाली ती बडी मुश्किल से, ती माझी नेबर, ती पण सुट्ट्या. सो पिल्लूचे पप्पा आलेले आहेत. आता आम्ही जाऊ घरी. ह्यांचं सगळं सामान, पाण्याची बॉटल, डॉल बिल सगळं मी घेऊन जाते. खेलो आता डॅडी आले, आम्ही चाललो घरी. डॅडीचं हेल्मेट बघा गाईज. पहिले डॅडी आम्हाला दुकानात नेल ना पिल्लू, तिथं काहीतरी लागलं पाहायला. हा त्यांची काहीतरी भांडणात आल्यात दोघांची. आता आमचं थोडं काम चालू आहे. कार्ड काय करायचंय तुला खेळायला? कोण आहे का जोडीला? कोण नाही. इथे चालले द्रोणाताईचा स्टडी टाइम. डॅडी घेतात ते स्टडी. ते स्टडी करता करता आईस्क्रीम पिझ्झा पण आठवतो. सो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. छोटासा ब्लॉग असणार आहे, समजून घ्या. उद्यापासून परत एकदा चांगली सुरुवात करू आणि नवीन कंटिन्यू करू. लय बेकार. सो बाय. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.